दिवस कमी पडला पण कामं काही झालीच नाही. असंच काय आजचा दिवस गेलेला आहे. सकाळी थोडंसं लेट झालं उठायला, पण माऊच्या स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून काहीच कामं वगैरे नाही केले. पटकन आवरून वगैरे गेलो माऊच्या स्कूलमध्ये. माऊच्या स्कूलमध्ये स्पेशल काय होतं माहिती का, माऊचा होता रिझल्ट आणि त्याच्यामध्ये मला कळालं की माऊ खरंच खूप हुशार आहे आणि घरी आल्यावर तर काही सुचतच नाही, तिला काही होमवर्क वगैरे येत नाही. पण स्कूलमध्ये गेल्यावर मग मॅम तुला विचारलं तर मॅम म्हणे खरंच खूप हुशार आहे म्हणे ती. आणि मग नंतर घरी आले, नाश्ता वगैरे केला. मग त्यांनी पण नाश्ता केला आणि ऑफिसला चालले गेले. ते म्हणे की मी आज येत नाही जेवायला, म्हणून ते स्वयंपाक वगैरे काही करायचा नव्हता, म्हणून मग मी साधं सिंपल भात वरणाचं कुकर लावलं होतं. मग तेवढं साधं सिंपल भात वरण केलं आणि माऊला आणि किट्टूला तेच खाऊ घातलं. म्हटलं आता हे येणार नाही जेवायला, मलाही काही जास्त भूक नाही, सकाळी नाश्ता केल्यामुळे जास्त काही करायला ताणच नव्हता, म्हणून पटकन वरण भात करून त्यांना दोघींनाही खाऊ घातलं. आणि मग नंतर कपडे वगैरे आवरायला घेतले. नंतर मला जायचं होतं हैदराबादला, थोडंसं मेडिकल इश्यू होता म्हणून मी त्यासाठी चालले होते अर्जंटमध्ये. पण मला काही तिथे राहायसारखं वगैरे नव्हतं, पण म्हटलं की तिथं खायची आपली इकडच्या महाराष्ट्रासारखी सोय लागत नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं की आपण घरूनच लोणचं, चिवडा, पोळी भाजी वगैरे घेऊन जावं, एका दिवसाचं का होत नाही. तसं मी ट्रिप वगैरेसाठी नाही गेलेली आहे, थोडंसं मेडिकल इश्यू आहे म्हणून गेलेली आहे. पण ते मी एकाच दिवसात लगेच वापस येणार होते. तर मग म्हटलं की थोडंफार सामान असलेलं आपापल्या जवळ कधी पण, कारण की आपल्यासोबत लेकरं असले ना की थोडं सामान असायलाच पाहिजे आपल्याजवळ. मग नंतर सगळं सामान वगैरे भरून घेतली. मग नंतर बॅग वगैरे पॅक केली. वन डे ट्रिप जरी असली तरी लेकरांसाठी सामान सगळं घ्यावंच लागतं. काय घ्यावं नाही लागत ते चालतच नाही. लहान लेकरं असले की 1-2 ड्रेस शिल्लक ठेवावेच लागतात. तर त्यामध्ये किट्टू आमची कुठे तिथे खेळणं चालू असतं, कुठे तिथे ड्रेस करणं चालूच असतं तिचं, म्हणून तिच्यासाठी डायपर, ड्रेस, 2-3 ड्रेस वगैरे एक्स्ट्राचं सामान घ्यावंच लागतं. मग नंतर संध्याकाळच्या टाईमला मस्तपैकी मी बॅग वगैरे पॅक करून घेतली. संध्याकाळी जेवणामध्ये मी आज आलू पराठेच केले होते. म्हटलं भाजी कशाला करायची, भाजीचा कुटाणा न करता आलू उकडायलाच ठेवले होते दुपारीच. मग त्याच्यानंतर आलू पराठे वगैरे केले आणि दुपारी मस्तपैकी जेवण वगैरे झालं माझं रात्रीचं पण. आणि मग त्यांना थोडीशी ॲसिडिटी झाली होती म्हणून त्यांनी काही जेवण वगैरे केलं नाही, पण मग मी केलं. आणि नंतर माऊलाही आलू पराठाच दिला, कारण की माऊचा तर जीव की प्राण आहे आलू पराठा. तिला तर आलू पराठा म्हटलं की तिला दुसरं काही लागत पण नाही. आणि माझ्या कॉफीच्या पॅकेट पण संपलेल्या होत्या म्हणून मी ते ब्लिंकिटवरनं ऑर्डर वगैरे केल्या होत्या. की तुला कितीही सांगितलं तरी तिचं मध्ये मध्ये लुडबुड करणं चालूच होतं. पण ते बरं आहे, मी बॅग पॅक करताना ती इकडे तिकडे माऊसोबत खेळत होती म्हणून मला पॅकिंग वगैरे करू दिली. तसं मी उद्या रिटर्नच येणार आहे, तर तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेलच की मी कुठे गेले होते काय नाही. फिरायला म्हणून तर नाहीच गेली आहे, पण गेले वगैरे बाहेर तर तुम्हाला ते नक्कीच दाखवेल. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब